झालं काय म्हणलं, काय समजायला तर मार्ग पाहिजे का नाही, काय झालं काय म्हणलं, काय झालं रे बा संतोष, काय झालं म्हणलं. काय झालं म्हणजे काय सांगा तुम्हाला. मग शिवलाल भाऊ ना घोलन नेलं मापूतून, त्यातीनं मला म्हणे मी थामान आणून देतो म्हणे दुकानातून, आणि तिकडे गायब झाले ते. मग आता हे मी कुठून पैसे भरून देऊ. बबनराव सांगा ना ते शिवलाल भाऊ काय कुठं आहेत ते, घरी आहेत का म्हणलं. त्याला भेटायला झालो मी आता. का हे माणूस राजा म्हणलं कालपासून हे बा पाट नाही सोडून राहिला ना. मग याटो बशी येऊन बसते, याटोच उचलून नेतो म्हणते मी. मग त्याचं घोडं राजा संत्यानं आणलं फालतूचं. पोट्टे काही समजत नाही, अक्कल नाही काय कवडीची. आणि हे आता शिवलालनं बरोबर केलं काय, घोडं गेलं काय गेलं, कुठं गेला माणूस, कुठं आहे ते. कुठं म्हणजे आता काय घराच्या बाहेर आहे का, घरीच असेल ना ते. घरी नसेल तर कुठं असेल, पहा ना घरी चला घरी चला विचारून घेऊ त्याला काय काय नाही. तर माणूस काय काय चोऱ्या करणार आहे का ते शिवलाल, काही आपलं बोलता का काही आपलं माऊली. भाऊ एकच सांगतो मी, आपलं घोडं जर का कोणं चोरलं असेल तर त्याची खैर नाही सांगून राहिलो मी. हो आपल्या घोड्याला धक्का बिलकुल हे बा घोडं जच्च्या तसं लागन मला. नाही तर मी हे बा 1.25 लाख रुपये घेतल्याशिवाय राहणार नाही. 1 लाख रुपयाचं घोडं घेतलेलं आहे म्हणलं भाऊ विकत ते. मग असं कसं काय जाते. आता 2 दिवस झाले पोट्ट म्हणून राहिले, आणतो आता नाही मी हगी करत. मला घोडं म्हणजे पाहिजे. भाऊ आम्हाला नको बोलू ना, वड्याच तेल वांगर काढून राहिले तुम्ही त्याला बोला ना, काय बोलायचं ते. आम्हाला बोलून काही अर्थ नाही त्या गोष्टीचा. तुमचे पैसे आम्ही नाही देणार. हो ना, तर काय शिवलाल भाऊ अंदर असतील, भेटा द्यायला आम्ही तर कालपासून भेट नाही आमची द्यायची. आम्ही आमच्या कामोकामी आम्ही तर आता दिसलो मला काय कलकल करून राहिले म्हणून विचारलं तुम्हाला. घोलं नेलं तर दिलं, 2 रुपये बी नेलं ना थाकलपत्तीचे. मग ते बी नाही देऊ राहिले, काहीच नाही, भेटूनही नाही राहिले. कुठं गेले काय दिले तर. हो ना, कालपासून टकला मारून राहिलो मी. 200 तिकडे सगळंच तिकडे. आता काय सांगायला. हो ना ते बरोबर आहे संतोष. ते कसं ते आता काय आहे काय नाही आता प्रकरण ते आता त्याला भेटणार समजा बा. चला ना आम्ही येतो बा, काय नाही. चला माऊली भाऊ करून घेऊ काय त्या. चला शिवलाल भाऊ हात जोडले बा, कमाला मी आता म्हणलं आता लय बोलण्या खाते गड्या. वयाने तर म्हणजे त्याच्यावरच पत्ता टाकलेलं दिसते मला नाही का. हो ना, पाना चादर गिदर अंगावर बिलकुल तोंडाले काही लावलं काय मी. चहा मांडतो म्हणलं, चहा मांडतो यायले, चहा मांडतो म्हणलं. मांडतो दूध आणायला चालले मी. हो मांडतो चालले तुमच्या आता. संतोष काय होय रे बा, काय म्हणतो म्हणलं, काय म्हणतो काय लागे शिवलाल भाऊ होता ते का लागे. तुम्ही म्हणे घोलं नेतो म्हणे, थामान आणतो म्हणे, तुम्ही तिकडे धोलाय तिकडे. ते माणूस आमच्या घरी टकला मारू लागला. कथा बोला द्या, कुठं आहे घोलं कुठं आहे म्हणलं. अरे रे 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 पाहतोय बा काय करा. अरे घोडं काय राजा, घोडं कोणाचं घोडं आहे, कोणाचं आहे म्हणलं. आमचं आहे ना भाऊ घोडं हे. घोडं आम्हाला रखवालीसाठी पाहिजे, मेंढ्या राखाले. घोडं हे आमचं कालपासून दिसून नाही राहिलं. याला दिलं होतं ना म्या. तुम्ही नेलं म्हणते असं सांगून राहिलं आहे. मग आता घोडं कुठं गेलं कुठं. काय राजा तुमचं होय का, काय असे घोडे वागवत असते हो काही राजा. म्या म्हणलं बा चला बा काहीतरी आपण घरी चाललो तर याचं बी सामान घेऊन या. माणूस लोकांसाठी काही ना काही आपण करायला पाहतो. हे असे उपस्थितीचे कामं निघत्या. हो मायच निघालं काही काम, दवाखान्यात किती खर्च आला माहिती आहे का. मग पाळलं ना त्या घोड्यानं मला, पाळलं ना राजा. हो उचलायला कोण नव्हती तर दुपारचीच टाईम होता. सरे वावरात लोक मरणासारखा पळेल होतो मी. म्हणजे घोड्यानं पाळलं समजा नाही तरी काय तर घोड्यानं नाही तर मग काय देवीच्या गद्यानं पाळला राजा. काय बोलतं तर तुम्ही. मग काय घोडे वापरते राजा. पाय बरं आज आता मावर काय कंडिशन आली. मग कुठं पळायला घोडं आता मला माहित आहे का ते. मीच तर माया राजा माहीत असली मला माहीत. असं कसं भाऊ तुम्ही बोलून राहिले. मग आमच्या घोड्याचं काय म्हणलं. 1.25 लाखाचा घोडा आहे, तुम्ही असं कसं काय बोलून राहिले. भाऊ असं कसं म्हणजे आता काय बोलू, मला त्याचं बोलणं नाही होऊन राहिलं तरी बोलून राहिलं. मग हे बा तुम्ही घोड्याची काळजी करू नका, मी पाहून देतो पाहून देतो ना. 1-2 दिवस फक्त मला टाईम द्या. हो लागन तर एखादा माणूस सांगून द्या, त्याची मजुरी मी देतो भलाही. हो इकडे तिकडे कुठं तरी असं ते घोडं काही कुठं गेलं नाही. सगळं पाहिलं म्हणते त्यानं. पूर्ण शिवार इकडे तिकडे वावर सरे धुंडले म्हणते, कुठंच नाही म्हणते घोडं. हो ना, पण गावाच्या बाहेर दुसऱ्या गावाला गेलं असं, तिकडे कोणी एखाद्याने धरलं नेलं. लोक का खराब नाही का, लोक चांगले नाही ना लोक. सांगते तुम्ही आजूबाजूचे खेडे पहा भाऊ. हो काय 2 दिवसाची माणसाची मजुरी जायची देऊन देईन मी. पाहतो मी 1 दिवस देतो तुम्हाला. हो 1 दिवसात जर आम्ही पाहतो 2-4 माणसं पाठवून जर सापडलं ठीक भाऊ. नाही तर पैसे तुम्हालाच द्यायला सांगून राहिलो मी. हो तुम्ही नेलेलं आहे, तुम्ही काही करा तिकडे. भाऊ जरा माणूस किती बोला ना, माणसाची तब्येत पाहून तर बोलत जरा. देतो ना बा, देतो म्हणलं तुम्हाला. नाही म्हणलं काय सांग बा. मग तेच म्हणलं. बरं भाऊ हे बा मी काय म्हणतो, 1 दिवसाची वाट पाहू आपण. 1 दिवसात सापडतेच ते घोडं 100% आमच्या आजूबाजूला नसलं पाहिजे. तर आपण पाहू, नंतर पाहू ना. आजचा दिवस जाऊ द्या, उद्या पाहू. बरं ठीक आहे ना, उद्या संध्याकाळी येतो भाऊ. तयारीत राहा तुम्ही. एक तर पैसे देजा, नाही तर गोळं देजा. हो आम्ही पाहू लागतो. 2-3 माणसं जे काय लागेल त्याची मजुरी बी लागेल. ठीक आहे मग. हो भाऊ हे बा आहे ना माऊली फुली माहिती आहे ना आपला स्वभाव. माऊली काही काळजी करू नका, पैसे भेटून जाईल. बरं चला येतो मग आम्ही आता. ठीक आहे. तेच म्हणलं बरं झालं बाहेरच होतो तुम्ही. हो लवकर चला म्हणलं, आपल्या भारतीच्या कोट्यात ती गुप्त मीटिंग आयोजित केलेली. हो तातडीच्या एकदम. हो फास्टमध्ये या लवकर 5 मिनिटाच्या आत. मग आम्ही काय काळजी आता काळजी तिथं कायच्या मीटिंग असते तुमच्या गुप्त मीटिंग. आणि काय आहे मग आता काय तिथं. आता मीटिंग कायची आहे म्हणजे आता तुम्हाला काही माहिती आहे का गावातलं काय काय नाही तर. तिथं आल्यावर समजा तुम्हाला काय प्रकरण झालं काय नाही तर. मग पुरे डुबणार ना, पुरे 11-12 लोक आपण पुरे बिलकुल हातकड्या लावून देणार आहे इथून आपल्याला. मग इतकी परिस्थिती आलेली आपल्या अंगावर. तुम्ही म्हणता काय झालं काय लावलं काय झालं म्हणजे हातकड्या म्हणजे काय चोऱ्या केल्या काय, डाके पाडले म्हणलं कुठं काय केलं आपण.
अरे बाबा ते हॉटेल नाही हॉटेल आहे हाती लागणार पोलिसाच्या हो काय तर ढागेश्वर अंदर जमा आहे म्हणलं ते उद्या आहे सोमवार उद्या कोर्टात हजर करणार आहे त्याला का बयान दिलं किंवा असं असं झालेलं आहे म्या रापूरवाल्याच्या म्हणण्यानं ऐकलं म्या असं असं केलं सगळं बाहेर येणार म्हणलं सगळं बिलकुल आतड्यासहित झालं जे वाटतं ते झालं समजा मग आता काय करावं लागतं मग आता मीटिंग आहे त्याची नाही कोण कोण आहे सगळे साथ आले का सगळे आले नाही काय झालं 7-8 जणांना आवाज दिले म्या पोहोचले ते जा तुम्ही लवकर जा पटकन उशीर नका करू मी आलोच चला पटकन कठीणच काम आहे मला काय होते काही नाही का हो ना मोठी काळजी लागली बाबा मग नाही का हो चल चल आले का सगळे आता समजलं ना तुम्हाला कायसाठी मीटिंग आहे काय सगळं आलं लक्षात तुमच्या आलं ना लक्षात आलं ते सगळं म्हणलं मग आता काय होईल काय म्हणजे याच्यात कोण अटकन कसं काय होईल काय होणार आहे आता सुरुवातीपासून सगळं होईल ते हो त्यांना समजा बयान दिलं की बा हे रामपूरवाल्यानं मला पैसे दिले याईनच मला असं असं करायला लावलं सगळं असं प्रकरण झालेलं आहे हो तर आता याच्यात एवढाच एक पहिला रोल होईल की आपल्याला जेव्हा बोलावणं होईल उद्या आपल्याला बोलावणं होते संध्याकाळी नोटीस किंवा फोन येतेच आपल्याला पोलीस स्टेशनमधून तर मग आपल्याला जर कोर्टात विचारलं की बा हे प्रकरणाची सुरुवात झाली कशी तिथं तुम्ही सगळ्यात पहिले तुम्ही अटकता म्हणलं काय हो लक्ष्मणराव तुम्ही कसं काय मी कसं काय बाबा एकदम कसं तुम्हीच अटकता ना 1 लाख तुमच्या खात्यात झाले ते नाही ते नंतरचा विषय झाला ना हे विषय म्हणजे एकात एक बरेच आहेत हे विषय म्हणजे समजाले पुढच्या मॅजिस्ट्रेटले बी जरासं म्हणजे थोडंसं ताण येणार आहे मी सांगतो तुम्हाला मग या प्रकरणाची सुरुवात ही तुमच्यापासून आहे कारण की ज्यावेळेस गावात निवडणूक ठेवली ग्रामपंचायत सदस्याची तर त्याच्यात तुम्ही काय केलं अंगणवाडी सेविका निवडीसाठी पैसे वाटले बा हो असा शिवलाल तिथं बयान देईन ना की बा याने मला 30,000 रुपये दिले होते हो आपण किती काही खरं सांगितलं पण पहिले सुरुवात तिथून होईल की 30,000 रुपये तुम्ही वाटले लोकायले म्हणजे तुम्ही गुन्हेगार बरं होते मग नाही का हो हे जर समजा पत्ता याचं कटलं तर आपल्या घरचीच बाई होती मग समजा शिविका नाही मग आता काय जे होईल ते होईल पाहून घेऊ पुढचं पुढे काय बोलून राहिला मारता पुढचं पाहून घेऊ अरे माघारची बाई नोकरी राहीन का मग तिथं सापडणार की बाई निवडणुकीत पैसा वाटला मग असं होईल ना ते काय का मारते तू बी असं आहे ते जाऊ द्या रे बा पुढचंच होता ना तुम्ही दोघं काय राजा किलकिल हे बा शांताराम आता काय करा झाबरू सांगणार बा काही मार्गदर्शन याच्यात आता याच्यात एकच मार्गदर्शन आहे फक्त आपल्याला काय करावं लागन आपले बाळभाऊ आहेत की नाही हो आता त्याला एक फोन करावं लागन कारण की आता पोलीस स्टेशन मध्ये हॉटेल आहे हो त्याला कोणत्या हालतीतनी त्याचं जे समजा बयान आहे हो ते त्यानं दिलं नाही पाहिजे की बा असं असं प्रकरण आहे मुकाट्यानं राय बा म्हणून सध्या तिथं काय हालचाल आहे एवढं पाहून या लागते पहिले मग कर ना बा त्या बाळभाऊला फोन कर त्याला म्हणा राजा पाहून येणं म्हणा काय आहे काय नाही तर हो त्याला म्हणा बयान देऊ नको सध्याशी तोंड उघडू नको म्हणा बा काय आहे ते पाहू आम्ही सगळे मिळून पैसे भरून देऊ काय शिवलाले काय करता बा अंगलट आल्यावर कुठं तारखा करता का आता तसंच करावं लागेल ते नाही तर सगळेच्या सगळेच अटकणार आहोत आपण काऊन की हॉटेलपासून तर सगळं ते हॉटेलवालाही बोलावं लागणार आहे ते बाळभाऊ त्याचा सासरा सगळी बिलकुल जत्राच बिलकुल कोर्टात भरणार आहे हो त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी करून हे शिवलाले रोका लागते आणि हॉटेलला रोका लागते की यायला म्हणू लागते बा उद्या कोणत्या हालतीत यायनं केस मागं घेतली पाहिजे आणि प्रकरण सॉल्व्ह झालं पाहिजे हो त्याच्याशिवाय कोणताच पर्याय नाही आता तेच म्हणलं मग हो तसंच करा आपण हे प्रकरण कसं दाबवता येईल हो तसं दाबून टाकू कारण की हे आलं की बस झालं म्हणा आपल्याला एरदारा सुरू झाल्या हो ठीक आहे मग आता त्याला फोन लावून दे त्याला म्हणा काय आहे काय नाही हो प्रकरण समजून घे म्हणा आणि आम्हाला फोन कर हॅलो हा बोला 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 शांतारामजी बोला बाळभाऊ तर मी काय म्हणतो कुठं आले घरी झालं जेवण खाऊन झालं वाच आहे जेवण थोडंसं अजून टाइम आहे आता झालं नेमकं घरी आलो हो जेवण वाच आहे म्हणलं असं काम बरं ठीक आहे आता हो आता काय जेवण काय हे बा एक काम करा आता थोडंसं म्हणलं जरा गंभीर प्रकरण आहे थोडं जरासं कसं म्हणजे धीट मन करून आहे का बा म्हणलं बापरे आता काय झालं काय झालं काय म्हणलं काय झालं बा काय झालं आता ते नसते आले म्हणलं अंगार आपल्या हो मोठं प्रकरण हे त्यांनी म्हणजे काय एखाद्या मोठ्या अजगरासारखं फुगून राहिलं म्हणलं ते हो आपलं ते हॉटेलचं प्रकरण नाही का आपण गेलो होतो जेवाले हे ते नाश्ता पाणी जेवणं हो बिल काढलं लय मोठं हो तर ते शिवलाचं प्रकरण जरासं उलटं फिरलं म्हणलं आता वारं उलटं फिरलं तर आपल्या अंगावर आलं म्हणतं सगळं ते म्हणजे काय काय म्हणजे नेमकं काय झालं ते सांगा ना मला हे बाकीचं काय करावं लागते मला वारं आलं हे झालं अरे ते हे नाही का शिवला हो त्यानं लेखानं त्या याला पकडून दिलं हॉटेलले हो हॉटेलले आता पोलीसमध्ये समजा पोलीस स्टेशनला जमा आहे हो त्यांना का उद्या समजा बयान दिलं हो किंवा हे सगळं रामपूरवाल्याचं प्रकरण आहे याच्यात एवढे लोक सामील आहे माया याच्याचा काही संबंध नाही हो काऊन की त्याचे फक्त गाडीचे 20,000चाच त्याचा विषय आहे आणि ते त्यानं काम केलेलं आहे विषय आपला आहे ना 1 लाख रुपये खात्यावर टाकले त्यानं आणि मी तुमच्यापासून जमा केले ते तुमची सासरी बी आहे त्याच्यात नाही तुम्ही अजून आमच्या गावातले 11-13 लोक आहो समजा सगळे हो सगळ्याला बिलकुल उद्या बोलावून होणार आहे जर ते कोर्टात त्यांना बयान दिल्यावर म्हणजे ते प्रकरण वर आला आता नाही बरोबर मग आता काय करावं लागते म्हणलं मग आता काय आता त्याच्यावर मार्ग काढायसाठी विचार चालू आहे म्हणून म्हणलं तुम्ही काय करा एक काम करा आता हो गाडी असेल तर गाडी घ्या लवकरात लवकर पोलीस स्टेशनला जा हो तिथं माहिती काढा की हॉटेलचं काय चालू आहे बा हो कदाचित त्यांना लिहून बयान तर नसन दिलं किंवा सांगत तर नसन काय आहे काय नाही जरासं थोडीशी माहिती काढून आणा जरा तुम्ही आता पोलीस स्टेशनमध्ये कसं काय जावं मी म्हणजे काय कसं काय जावं तिथं काय बोलावं ते सांग आपण की आपलं काही सांगा ना हो एखादं कारण आलं बा इकडे असं तसं कुत्रं हरपलं म्हणा जाय तिकडे काहीतरी जाऊन बा रिपोर्ट द्यायला आलो होतो देऊ का नाही बा असं तसं जरासं गोष्टीत काय आहे काय नाही जरासं विषय काढजा हॉटेलीचा काय आहे बा कोण होय असं तसं आता मला जमत जमू आता मी प्रयत्न करतो हो काय एखादा आता कुत्रा हरपलं म्हणून लिहायला लागत नाही का बरं ठीक आहे हो पाहतो मी पाहतो ओके जा तुम्ही पाहतो
मग आता मग आम्हाला फोन करता लवकर, म्हणजे कसं त्याच्यावर पुढची आम्हाला म्हणजे दिशा ठरवा लागेल ना उद्या काय करायचं तर. काऊन की त्यांना जर जबान दिली तर आपण पुरे फिटलेला, जबानीपासून रोख नाही दिले. कोणत्या हालतीत त्याला उद्या 10 वाजेपर्यंत काहीतरी करून ते प्रकरण मिटवायचं आहे आपल्याला. हो ना, पाहतो ना पाहता मी गेल्यावर सांगन मला. हो जाऊ द्या मला, मी राहू देतो आता जेव्हा खावायचं पहिले जात तिकडे. हो ठीक आहे ठीक आहे. नेमकं आता तुम्ही म्हणलं तेच विषय निघाला. हे शिवलाल टोळकोटेचाच फोन आहे ना. मग काय आता तुम्हाला आता काय सांगा, आता काय माणूस कसा आहे तो. हॅलो, हां बोला म्हणलं, पांडे सर बोलतो, बोला. नमस्कार साहेब, म्हणलं काय उद्याचं कसं काय मग ते होईल ना उद्या काम, पैसे संध्याकाळपर्यंत समजा होईल का म्हटलं. महाभिंट तुम्हाला सांगितलं ना भाऊ, पैशाचं काम कसं काय होणार आहे. आता उद्या द्यायला आम्ही हजर केल्यानंतर काय होते काय नाही समजतेच ते. अजून त्याचं काय आम्ही का बयान घेतलं काय झालं अजून. उद्यावर आहे ते. उद्यानंतर मी फोन करीन तुम्हाला काय होते काय नाही तो. हो ना साहेब, पण ते कसं पैशाचं लय काम आहे ना, पेरणीला बियाणं आणाच राहिलं आमचं, सगळ्याचं झालं आमचंच राहिलं. म्हणून म्हणलं कसं लवकर जर तडतोड झाली तर कामी येईन ती. हो नाही तर काही कामाच नाही ना पैसे. आमचेच पैसे आहेत, एक तर हक्काचे पैसे, असे काही चोरी लपाटीचे नाही बा. म्हणून म्हणलं ते कोणत्या हालतीत त्या हॉटेल साहेबाला काय आहे ते सांगा बा. समजावून सांगा त्याला म्हणा पैसे कोणत्या हालतीत द्या म्हणा माय. नाही तर मग हे बा त्याला म्हणा मग 12च्या भावात जसे म्हणत माझ्यासारखा खराब माणूस नाही मग. हो आपण कसं ऐकतो तेवढं ऐकतो, सांगून राहिलो. तेच म्हणलं त्याला बयान काही देऊ, पण त्याच्या खात्यात पैसे टाकलेले आहे. आणि पहा तुम्ही बरोबर काय केले राहता. हो त्यानं घेतलेले आहे आमच्यापासून पैसे. हो ना, तुमच्या घरच्या बायानं सोनं इकून पैसे टाकले समजलं ना मला, आहे ना, माहीत आहे ना मला. हो तुम्ही काही अडचण नाही, आपण रंगेहात पकडलेलं आहे त्याले, त्यामुळे काही विशेष नाही राहिला ना. हो काही हरकत नाही, मी करतो काय तुम्हाला फोन. ठीक आहे ठेवा आता. म्हणलं मॅडम आहे. हो असे प्रकरण आहेत. 1,20,000 रुपये तुमच्या घरच्या भावानं याच्याहून सायबर क्राईमचा गुन्हा केलेला आहे त्यानं. हो ऑनलाईन असं फसवणूक झालेली आहे या लोकांची. आणि आपलं हॉटेल भाऊनं पैसे त्याच्याकडून मागितलेले आहे. हो त्यामुळे ते मोबाईल नंबरवरून सगळं लक्ष देऊन राहिलं ना आता. नाही सर, तसं नाहीत ना, आमच्या घरचे माणसं तसे नाही आहे. त्यांच्याकडे पैसे असले पाहिजे, काहीतरी याच्यात म्हणजे वेगळं प्रकरण असलं पाहिजे, कारण की त्यांनी असा गुन्हा केलेलाच नाही. मला माहिती आहे ना, मला त्यांचा स्वभाव माहिती आहे सर. अरे मॅडम, आम्ही प्रत्यक्ष पकडलं ना त्याने यायला बोलावलं. नागेश्वरचं त्यानं ढोंग केलं. मग नागेश्वर नावानं फोन करून त्यानं फसवणूक केलेली आहे. नाही सर, तसं नाहीच नाही हे प्रकरण. हे वरून दिसते तसं नाही हे प्रकरण. हे आहे याच्यात वेगळं आहे प्रकरण. हे तुम्ही पहा, तुम्ही लक्ष द्या, कारण की आमच्या माणसानं असं केलंच नाही. काय करा आता. अरे प्रत्यक्ष आम्ही आता डोळ्यानं पाहिलं ना, आम्हीच आहो ना त्या प्रकरणातले साक्षीदार, आम्ही आहो ना. मग हो उद्या आता त्याला कोर्टात कोणत्या हालतीत हजर करणं आहे. हो एक मी तुम्हाला फक्त सल्ला देतो. तुम्हाला लवकरात लवकर त्याचे पैसे परत करावे लागतील. हो कारण की बाकायदा पैसे घेतलेले आहे. हो तुम्ही त्या शिवलाल टोळकोटेला विनंती करा की बा आम्ही तुमचे पैसे देतो आणि ते प्रकरण मागं घ्या. हो विनाकारण कसं लोचा काही वाढ नको म्हणा. हो नाही तर मग कसं आहे, तुम्ही तुमचं पाठ बसा. बापरे, आता किती कठीण काम झालं आता. बरं आता पण मग त्यांच्या घरी जावं लागेल नाही. घरी जाऊन द्यायच्या उद्या रामपूरला जा तुम्ही. तिथं त्याला म्हणा बा असंच आहे म्हणा, जाऊ द्या, जे झालं ते चुकी झाली, माफी वाचावी. पैसे द्यायची ते देऊन द्या, घेतले असं नाही ना तर त्याला म्हणा केस मागं घेऊन घ्या. जाऊ द्या तिकडे, काय आपले बसता लोच वाढत. असं असं म्हणणं, असं तुम्ही म्हणा द्यायले. बरं आता काय, बरं मी त्यांना भेटते आता पहिले. मला थोडंसं 10 मिनिटं भेटायची हे द्या म्हटलं, परवानगी. बरोबर ठीक आहे ना, तुम्ही भेटून घ्या, काही हरकत नाही. हो काही हरकत नाही. जा तुम्ही, आपलं हॉटेल साहेब तिकडे आहेत. हो जा म्हणलं, सांगलं सर त्याला घेऊन जा तिकडे. या मॅडम तुम्ही. हो या रे भाऊ म्हणली, चल मागं चला. आपण का माणूस का काय फरक आहे का काय डोक्यात नाही. हो ना, आता लोक बसलं इथून, आता हे चाललंय. हो आता राहिलं विचारायचं चाललंय, निघालं राग आला का म्हणा. अरे म्हणलं भाऊ, मी काय म्हणतो म्हणलं. सर बोला ना, काय म्हणता. काय म्हणतो. अरे बा म्हणलं तुम्ही इथं आले ना, पोलीस स्टेशनला आले ना तुम्ही. मग आता कायसाठी आले बा, काय आले. आता लोक बसून होत तुम्ही. आता तुम्ही काम, आता तुमच्याशी काम मी बोलणार तर तुम्ही आपले निघाले बी. बसा तुम्ही, बसा. काय आहे तुमच्या पोरगं सांगा. या काय होतं, काय विषय काय म्हणलं, कशाबद्दल तक्रार द्यायला आले होते का तुम्ही. काही म्हणजे असं काही अडचण आहे काही. हो ना, ते कसं आता असं वाटतं रिपोर्ट द्यावं का नाही द्यावं. पण कुत्रं लेखाचं, आमच्या घरचं कुत्रं हरपलं. हो कसं काय करा आता, आम्हाला कसं म्हणजे रिपोर्ट द्यावं काय त्याला शोधावं, असं समजूनच नाही राहिलं. माय पण त्याचा का कुठं हरपलं का, असं कुठं हरपला का, असं कधीची गोष्ट आहे. आता अर्धा घंटा झाला. हो अर्धा घंटा झाला, दिसूनच नाही राहिलं. ते कुठे गेलं काय सांगा. हो ना, सगळं पाहिलं, माळीवर पाहिलं, इकडे तिकडे सर्व पाहिलं, दिसूनच नाही राहिलं. मी आणलं चला बा घासून द्या रिपोर्ट. नाही अरे आपल्या हो किती कामं वाढले आता समजा आमच्या मागं पाहावर. असं बरोबर ठीक आहे. काही डाऊट गिऊट कोणावर समजा, काही चोरलं गेलं का, काय पळून गेलं समजा, काय घरून निघून गेलो. नाही आता ते काय सांगताच येत नाही ना. तसा शेजाऱ्यावर डाऊट आहे म्हणा, पण आता काय सांगा, कोण नेलं का रस्त्यावर ज्यानं नेलं का काय सांगा. आता कुत्रं होतं चांगलं लेखाचं. हो का, कुठं म्हणजे चांगलं होतं नाही. कुठचं आणलं होतं, कोणत्या देशातला, जर्मनचं आहे का कुठचं आहे म्हणलं. इथं रामपूरहून आणलं होतं, आपल्या सोयऱ्यात रामपूरले. बस तिथून आणलं होतं. ते गावठी आहे गावठी. असं गावठी आहे का. असं बरोबर येईन ना मग ते, येईन गावठी येईल. हो इकडे तिकडे गेलं असं थोडं पाहून घ्या, नंतर या. हो ठीक आहे, या बा या. हो या.
बरं निघलं बा नाही का? हो नाही तर नसतं काय याचे प्रकरण. हो बरं येतो साहेब मग. पाय तुम्ही जर भेटलं तर फारच चांगलं. भेटा असले का तर. अरे पण बाबा मी म्हणतो आपल्याला त्या कोणत्या त्या हॉटेलमध्ये त्यानं झपका दिला होता 10,000चा 12,000चा. तर मग आता तुम्ही अजून त्याच्या नादी काय येता? हा तुम्ही बदला घ्यासाठी त्याच्याकडून पैसे काढले 100%. हा आता आलं का नाही अंगलं ना एक तर त्याच्या फोनवरून पैसे मागितले तुम्ही. मग आता ते सगळं आलं ना उघडकीस. मग साहेबांना सांगितलं ना आम्हाला सगळं. त्याचा फोन आला होता आता नेमका आमच्या समोर. हो म्हणे जर का पैसे नाही दिले तर आम्हाला खराब माणूस नाही म्हणे. मग शिवलाल टोयगुडे नाव आहे म्हणे माय, असं म्हणेन ते. नाही ना तुमच्या लक्षातच येऊन राहिलं ना हे प्रकरण कसं आहे. म्या याच्यातनी काहीच रोल नाही माया याच्यातनी. हो फक्त मी कसं आहे एखाद्या शिंगरासारखा इकडे तिकडे पाहून राहिलो. हे रामपूरवाल्यानं घडून आणलेलं सगळं प्रकरण आहे. त्याच्या गाववाल्याची दुश्मनी भोवती आणली त्यानं आता. हो आता समजलं ना मला काय घनघनेनं काय केलं त्यानं काय केलं. हा माया दोष काहीच नाही याच्यातनी. मी सरळ सरळ सांगणार आहो काय खरं आहे काय नाही ते. काय म्हणता तुम्ही? आता तर साहेब म्हणाले की तुम्ही आता हे केस मागे घ्यायचा प्रयत्न करा म्हणून. त्यांचे पैसे परत करा. हा तुम्ही म्हणता की आता काय करा असं रे तसं नाही. अरे पैसे कायले देऊन राहिले तुम्ही? पैसे देऊ नका. पैसे अजिबात आपल्याला द्यायचं काम नाही हे. मग दिले ना आपण काय आपल्या जवळ ठेवले का पैसे? ते शांताराम घनघने यातला खतरनाक खिलाडी आहे. ते आहे याचा सगळ्यात जबाबदार. त्याला पहिले अटको तुम्ही आता. हो त्यानं मला बरोबर पहा किती हुशार काय ते. हा म्हणजे तुम्ही मागा म्हणे त्याले पैसे. हो म्या मागितले शिवलाल टोयगोटीले. त्याच्या घरच्या बाईले फोन लावा म्हणे. नंबरही त्यानंच दिला मले. सगळं बिलकुल हे पहा त्या बायाले त्यानं तिकडे तसंही सांगितलं की पैसे टाका. सगळं त्यानं सगळं घडून आणलेलं आहे हे शांताराम घनघनेनं. आपण तुम्ही विचार तर करायचा असताना त्यांच्या खात्यातून तुमच्या खात्यात पैसे आल्यावर तुम्ही जबाबदार आहे ना. आता ते घनघने सुटले ना. नाही ते नाही सुटू शकत. ते कसा काय सुटणार आहे? हा 20,000 रुपये फक्त गाडीचं भाडं काढलं म्या. 1,00,000 त्याच्याच खात्यात टाकले ना म्या. ती अटकते ना. मग ते कसा काय सुटून राहिला? मग त्याला काय वाटून राहिलं मी लय शाय नाव का? उद्या कोर्टात सांगतो मी असं असं प्रकरण आहे बा. हो तसं समजायला साहेबाले भारी जाणार आहे. कारण की प्रकरण म्हणजे लय गुंतागुंतीचं आहे. हो पण मी सांगतो ना स्पष्ट हे मोबाईल पहा फोनपे पहा मी याला टाकलेले आहे. हो यानं बा हे प्रकरण घडून आणलेलं आहे. पहा आता काय करायचं ते मग. आता लवकर निर्णय घ्या. उद्या 3 वाजताच्या आत तुम्हाला ते काय करायचं ते करायचं म्हणे. हो जाऊ का आम्ही रामपूरले? पैशाचं कसं का विनंती करू का? नाही जा तुम्ही गाडी घेऊन जा. आणि शिवलाल टोयगोटीच्या बरोबर घनघनेच्या घरी पहिले जा. हो त्याला म्हणा भाऊ पैसे ते देऊन द्या म्हणा द्यायचे. हो आमच्या मागं लोचा नको लावू म्हणा. आमचा माणूस जेलात आहे म्हणा. लवकरात लवकर नाही तर बयान देते म्हणा जे कायदे असते. हो ते सगळं बरोबर आहे. जाते मी उद्या सकाळी. पण तुम्ही ते नागेश्वर आणि ते काय ते काय प्रकरण आहे? जाऊ द्या आता. सबन घनघनेन रचेल आहे ना ते. मला म्हणे एखादं गुंड्याचं नाटक करा म्हणे. त्याला असं करा तसं करा सगळं मग अंगलट आलं ते. मग अजून ते घोड्याचं बी आता घोडं बरोबर आहे का नाही जागेवर आहे ना घोडं? ते मा भाऊ काम आहे घोड्याच्या चारणं हे करणं ते करणं. ती तुम्ही नसता लोचा लावून दिला. घोडं हे बा सध्या आपल्याच घरी राहू द्या. हो कसं आहे जर अंगलट आलं आपल्याला जर भरायचं काम पडलं तर पुढे घोडं इकता येईन. तेवढ्यात वसूल तरी होईन आपलं कमीत कमी. हो 1.25 लाख खपते काही बी. हो आता उद्या तुम्ही याच्या घरी जा घनघनीच्या. त्याला म्हणा त्याचे पैसे देऊन द्या म्हणा. आणि शिवलालले म्हणा बा केस मागं घे. हो असं पहा आता उद्या करायचं. बोला म्हणलं. हो इथंच बसून आबा मगापासून वाटच पोराला तक 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 तक. काय म्हणते काय विषय आहे? काय सांगता आता त्याची बायकोन त्याचं पोरगं मग आधी हजर होतं मला तिथं. हो आता ते कसं त्याने सांगितलं समजावून. म्हणे बा ते पैसे तुम्ही देऊन टाका म्हणे घेतले असेल तर. आणि विषय मोडमाळ करा म्हणे. नाही तर मग हे कसं आमच्या हाती राहणार नाही म्हणे. तुम्हाला पाहा म्हणे एवढं सेटलमेंट करा टाईम आहे. उद्याच्या उद्या काय करायचं ते करा म्हणे बा. नाही तर आम्हाला सोमवारी उद्या 3 वाजता कोर्टात हजर करायचं आहे म्हणे. हो कारण की सकाळचे कामं आटपले की आम्ही 3 वाजता नेणार आहोत त्याला. बरं झालं 3 वाजता नेते ना. बरोबर तिथं रोखतं मग आपल्याला पाहता येते काही ना काही. बरं मग काय म्हणे मग ते हॉटेलच्या घरच्या बाई त्याचा काय विषय काय झाला मग पुढे? मी तेच सांगून राहिलो तुम्हाला. तर ते कसं उद्या ते बाई आणि ते पोरगं शिवलालच्या घरी येऊन राहिले. ते हो हातपाय जोडाल त्याच्या. म्हणे बा तुमचे पैसे आम्ही देऊन देतो आणि ते तुम्ही आम्हाला आमच्या घरच्या माणसाची केस मागं घ्या. असं काहीतरी ते म्हणत बा. आता पुढे काय होते आणि काय नाही ते आता आपल्या हॉटेलला भेटायला ते बाई अंदर गेली होती. म्हणजे उद्या ते समजा येऊन राहिले हॉटेलच्या घरची बहीण ते त्याचं पोरगं असं पैसे देते वाटते मग नाही का? मग आपला काही विशेष नाही. मग समजा जर ते पैसे देत असेल तर मग काय आपण आपलं उगीच आपण बडबड करायला पुरते त्याला निपटू द्या. मग आता सध्या म्हणे मग तसं आता पुढे काही बदल झाला तर तुम्ही उद्या ते बाई रामपूरला आल्यावर बरोबर लक्ष ठेवा. काय म्हणते बा शिवलाल काय म्हणते त्याच्यानंतर पुढे काय करायचं ते तुम्ही ठरवा. बरोबर आता पाहू मग. जर त्यानं जर पैसे देऊन दिले सेटलमेंट झालं तर मग काय आपण लोड घेत बसा नाही का? जाऊ दे पाहतो आम्ही लक्ष ठेवतो. सध्या विषय स्थगित राहू देऊ नाही का? हो पाहू मग. आता येरी 3 वाजता नेतील कोर्टात त्याला. आता 3 वाजता नेतो म्हणे बा. मी तिथं कसं मी चोट्ट्यासारखं काय करतो आता काय होते काय नाही. बरोबर ठीक आहे मग. हो काही विषय नाही मग. हो आता आपल्या गावात ते आल्यानंतर पाहू मग पुढची दिशा नंतर ठरवू. हो ठीक आहे जा मग घरी आता जेवण घेऊन करा. ठीक आहे जेवढं वाटते नाही छत्रा भाऊ काय म्हणते बडभाऊ काय डिपोटी वाटते प्रकरण. हॉटेलच्या घरच्या बाई पैसे देते वाटते.
आता देते म्हणते बा, आता उद्या सकाळी येऊन राहिले ते. पण आता कसं आहे, गुपचूप राहता. हो, कसं आहे आपलं कसं प्रकरण तिकडल्या तिकडेच निपटून राहिलं. हो, जर समजा त्याने पैसे दिले, शिवलाले जर मागं घ्यायला लावली, तर आपलं कसं बिंग फुटत नाही. हा, हो, सगळी चिडीचूप राहता. आता उद्याची वाटपा काय होते सकाळी तो लवकर निपटा म्हणलं. काय फालतू जातं काय, उद्या क्लिअर करून टाका मॅटर. आता काय नाही याचं. उद्याच्या एपिसोडमध्ये पूर्ण विषय पूर्ण क्लिअरच करून टाकू. आणि परवा दिवसपासून आपलं शेतीवाडी नवीन विषय. हा, हो, काही हरकत नाही. फक्त उद्या दिवस आता क्लिअर करायला लागणच ना. हा, मला थोडी सोडता येते काही प्रकरण. पण एक दिवस मागं पुढे चालतेच आहे ते. काय आता काय विषय म्हणलं, आपला काय एका दिवसचं चॅनल आहे का? मग चालू हा, मागं पुढे चालूच आहे आपलं वारी हे ते सगळं. गावगाड्यामधल्यावर चालतेच ना मागं पुढे. चालतेच आहे, जाऊ दे तिकडे. चला आता उद्या पाहू आपण याच विषयाचा दुसरा भाग. चला ठीक आहे, पाहू पुढे काय होते.